पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत मतदान करणार आहे. मतदारांना काय आव्हान करशील तू? एक इन्फ्लुएन्सर आहे, तू सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. पुणे लोकच्या माध्यमातून काय सांगशील मतदारांना? मतदारांना मी हेच सांगेल की तुम्ही कुंभकर्णासारखे झोपलेले आहात, जागे व्हा. परत दुसऱ्याला तर तुम्ही जर आज मतदान नाही केलं तर तुम्हाला 5 वर्ष कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही आहे की बाबा ह्यो काम करत नाही, नुसता येतो किंवा काय मतदान करून काय उपयोग आहे. तुम्ही मतदान केलं तर त्याचा उपयोग होईल. आणि जर तुम्ही घरात बसून फक्त नावं ठेवत राहिला तर हे असंच चालत राहील. आत्तापर्यंत आपले 75 वर्ष झालं देश आझाद म्हणजे स्वातंत्र्य भेटून, पण त्या 75 वर्षामध्ये आपण अजून पण रस्ता, पाणी, शाळा, कॉलेज, शिक्षण ह्याच्यात पडलेलो आहे. अजून पण पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पेपर चेकिंग ह्याच्यामध्ये घोटाळे होतात. पुणे एज्युकेशनमध्ये भरपूर प्रॉब्लेम आहेत की जे एज्युकेशन सिस्टीम जे एज्युकेशन देतं आहे त्या एज्युकेशनचा आपल्या म्हणजे जे बाहेर पडल्यानंतर त्याचा उपयोग काहीच नाही होते. कारण जे शिकवलं जातं आहे ते फक्त बुद्धिमत्ता येण्याचं नॉलेज आहे, पण बाहेर जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे ते आपल्याकडे भेटत नाही. ते चायनामध्ये मिळतं आहे. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सगळ्यात पुढं चायना आहे. आणि असं म्हणतात आहे नरेंद्र मोदी साहेब की आपल्याला इंडियाला मेक इन इंडिया करायचं आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग हब बनवायचं आहे चायनानंतर. पण ते करण्यासाठी आधी आपले एज्युकेशन सिस्टम आणि आपल्या लोकांना त्या स्किल डेव्हलप करायला पाहिजे. त्याची सुरुवातच नाही होते. उमेदवार निवडताना लोकांना काय आव्हान करशील की काय क्वालिटी पाहते उमेदवारामध्ये त्याचं एज्युकेशन बघा. तो माणूस किती प्रामाणिकपणे काम करतो आहे. त्यांनी 50% जरी तुमच्या विचारांनुसार काम केलं तरी त्याला मतदान करा. कारण आत्ता मी जे बघतो आहे त्यामध्ये फक्त लोक येतात महिनाभरासाठी आणि गायब होतात 5 वर्ष. आम्ही ह्या निवडणुकीच्या नंतरसुद्धा कॅम्पेन करणार आहे की बाबा नगरसेवकांनी जागरूक राहिलं पाहिजे की मी आता निवडणूक झाली, आता मी झोपतो, 5 वर्षांनी भेटू, अशा टाईपमध्ये आम्ही करणार आहेत. पण जर तुम्हाला नागरिक म्हणून जर तुम्हाला मतदान करायचं असेल तर नक्की अशा उमेदवाराला मतदान करा की जो तुमचं 100% तुमचे हे असेल विजन, त्यातले 50% जरी ज्यांनी फुलफिल करेल त्याला तुम्ही नक्की मतदान करा. आणि ज्याचं शिक्षण बघा, तो माणूस काम करतो आहे का, लोकांसोबत कशा प्रकारे काम करतो आहे का, नुसतं सांगून पैसे घेऊन ह्याचं त्याचं नाही करतो आहे, हे नक्की चेक करा. कारण काम करणारी लोक खूप कमी आहेत. आणि घराणेशाहीचा तुम्ही म्हणजे मला वाटलं तर घराणेशाही तुम्ही नका मतदान करू. खरं तर हा होता अक्षय जो सध्या इंस्टाग्राम किंवा सोशल मीडिया साईट्सवर पुण्यात जाम चर्चेत आहे. कारण पुणेरी पाट्या सगळ्याकडे जशा प्रसिद्ध आहे त्याच प्रकारे त्या पाट्यांचा आधार घेऊन हा योग्य उमेदवार निवडा आणि आमिषांना बळी पडू नका असं आवाहन करतोय. तर मी तुम्हाला देखील आवाहन करतो की तुम्ही देखील मतदान करताना डोळे उघडे ठेवून मतदान करा आणि योग्य उमेदवार निवडा. अशाच अपडेटसाठी पाहत राहा पुणे लोक.